यासाठी महत्त्वाचा वाटतो, कारण की आपण जर जगभरामध्ये गेलं तर तिथे त्यांनी फार शेकडो वर्षापूर्वीचे किंवा हजारो वर्षापूर्वीच्या वास्तू खूप चांगल्या जतन करून ठेवलेत. या उपक्रमामुळे कदाचित आपल्या ज्या या वास्तू आहेत, किल्ले आहेत, हे देखील चांगल्या स्थितीमध्ये येण्यासाठी देखील त्याचा फायदा होऊ शकेल, नाही का? हो, सरकारने नक्कीच याच्यावरती काम करायला सुरुवात केली, पण अजूनही भरपूर काम करायला पाहिजे. गडांच्या दुर्गांच्या संवर्धनासाठी त्यांना पूर्वस्थितीत आणण्यासाठी जे काही प्रयत्न करायला पाहिजे ते करायला पाहिजे, कारण जेवढं आपण त्यांना पूर्वस्थितीत आणू तेवढं पर्यटकांसाठी ते आकर्षणाचं केंद्र बनेल. बरोबर. आणि आकर्षणाचं केंद्र कुठली गोष्ट जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत पर्यटक तिथे येत नाही. त्यामुळे हे खूप आवश्यक असेल की सरकारने, समाजाने आणि वेगवेगळ्या संस्था संघटनांनी नेमकं तिथे कसा विकास करायला पाहिजे, तिथे स्वच्छता कशी बाळगायला पाहिजे, तिथे काही म्हणजे अशा गोष्टी नको, विकृत घटना नको व्हायला पाहिजे जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण एक प्रकारे अपमान करतोय किंवा आपल्या पूर्वजांचा आपण अपमान करतोय, संस्कृतीचा अपमान करतो, अशा घटना तिथे व्हायला नको. म्हणजे ही सुद्धा आपण खबरदारी बाळगली पाहिजे. आणि आजूबाजूच्या गावांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे गाईड तयार केलेला पाहिजे की त्यांनी खरा इतिहास जे काही पर्यटक येतील त्यांना त्यांच्यासमोर मांडता यायला पाहिजे. ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण चुकीच्या पद्धतीने नॅरेटिव्ह पसरवणं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आणि आपल्या संस्कृतीला बदनाम करणारी लोक भरपूर आहेत. ते सुद्धा नको व्हायला, ती सुद्धा काळजी सरकारने आणि समाजाने घेतली पाहिजे. आता एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे